आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की श्रीनिवासांना नावं ठेवण्याचं काम मात्र आता संतोष करत असतो. म्हणूनच आता श्रीनिवास देखील संतोषवर भडकलेले असतात आणि त्याला डायरेक्टच इशारा करत म्हणत असतात की तुला जर तुझ्या आयुष्याचे निर्णय एवढेच घ्यायचे होते ना तर ते घ्यायचे होते, मला सांगायची गरजच नव्हती. तू हे सगळं काही केलंयस ना ते स्वतःच्या हिमतीवर करायचं होतंस ना, आधीपासून का म्हणून केलं नाहीस? अरे करायचं राहिल्या असतील ना गोष्टी तर कशाही माणसाने केल्या असत्या. जयंत बघ ना, त्याच्याकडे कोणाचा पाठिंबा होता का? तरीसुद्धा त्याने किती काय काय गोष्टी केल्यात. या सगळ्या गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात आहेत असं देखील आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता वरदला वँकी घेऊन येतो. वरदला बघून ना सगळेजण खुश होतात. संतोष मात्र त्याला आता प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो आणि त्याच वेळेला आता त्याला जेव्हा तो प्रश्न विचारतो ना तसं आता इकडे वीणा बोलत असते की काय हो तुमचं, जरा शांत बसा. आणि मग काय वरद सांगू लागतो की खरं तर ना आज मी रस्त्यावरनं चालतच येत होतो, स्कूल बस नव्हती, ती मिस झाली होती आणि त्यानंतर ना अर्ध्या रस्त्यापर्यंत मला एका काकांनी सोडलं आणि त्यानंतर ना त्यांना पुढे काम होतं आणि मग तिथून मी पुढे चालत येत होतो. मला ना आपल्या नवीन घराचा ॲड्रेस माहिती नव्हता म्हणून मग मी डायरेक्ट इथे आलो, पण त्या काकांनी ना मला एक चिठ्ठी दिली जी तुम्हाला द्यायला सांगितली आहे. आणि असं बोलून तो श्रीनिवासांना चिठ्ठी देतो. तर ती चिठ्ठी बिल्डरने दिलेली होती आणि बिल्डरने त्यामध्ये सरळ धमकी दिलेली होती की आज तुमचा नातू घरी आला आहे, उद्या तुमचा नातू घरीही येणार नाही, एवढं लक्षात असू द्या असंही आता सांगितलं जातं. जेव्हा आता इकडे असणाऱ्या श्रीनिवासांना कळतं तेव्हा त्यांना धक्का बसतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की भावना जे आहे ते खाली लादीवर पडलेलं जे तेल आहे ते सगळं काही पुसायचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच ना तिचा तोल जाऊन ती पडणारच असते. पण तेवढ्यात आता नेमका सिद्धिराज आलेला असतो आणि सिद्धिराजने येऊन ना अचानकपणे वाचवलेलं असतं भावनाला पडल्यापासून. आणि मग तो तिला म्हणतो की तुला किती वेळा सांगितलं आहे की जरा लक्ष देत जा स्वतःकडे, असं करत नको जाऊ, असंही बोलून तो आता तिला सावरायचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर तो तिला एका ठिकाणी बसवतो. त्यावर तो तिला म्हणतो की काय गरज होती हे सगळं करायची, मी आल्यानंतर केलं असतं ना, आता काही झालं असतं तर. त्यावरतीही त्याला सॉरी असं म्हणते, कारण आता ना त्यांच्यासाठी त्यांचं बाळ आहे ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा. आणि त्यामुळे सिद्धू आपल्या बाळाच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह होता. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सकाळ झालेली असते आणि तरीसुद्धा अजून मेकॅनिकचा काही पत्ता नसतो. मग आता विश्वा लगेचच त्या माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की कुठे राहिला तुमचा मेकॅनिक, प्लीज पाठवून द्या ना आता तरी. मग तो म्हणतो की हो हो मी पाठवतो. आणि असं बोलून ना आता विश्वाला आनंद झालेला असतो. विश्वा विचार करतो की चला फायनली आपल्याला आता तो मेकॅनिक तर भेटेल. रात्र तर जयंतसोबत तिने काढलेली होती, निदान आता तरी ही घरी जाईल असा विचार विश्वा करू लागलेला असतो. दुसरीकडे मात्र अजूनही जानू जी आहे ती एकदम गाढ झोपलेली असते ह्या जयंतच्या खांद्यावर डोकं ठेवून. जयंतला आता एकदम तेव्हाच जाग येते जेव्हा तो माणूस समोर आलेला असतो जो मेकॅनिक असतो. तो म्हणत असतो की तुमची गाडी रिपेअर करायची आहे ना, मग बोला काय करायचं आहे. आणि त्याच वेळेला आता गाडी रिपेअर करायची आहे म्हटल्यावर जानूला सुद्धा जाग येते. जानू आता इकडे तिकडे पाहू लागते आणि ती म्हणत असते की सॉरी हा जयंत कानेटकर, माझ्यामुळे तुम्हाला अवघडल्यासारखं झालं, त्यासाठी खरंच मी तुमची माफी मागते. जयंत म्हणत असतो की त्याची काहीच गरज नाही आहे, माफी वगैरे मागू नकोस, मी आलो. तर आता जयंतबद्दल ना तिला आता खूप छान वाटत असतं. म्हणजेच ना तिला आता हेच वाटत असतं की बरं झालं एका अर्थी मी ज्या माणसाला विचार करत होती तो माणूस तसा नाही आहे, खरंच तो माणूस खूप चांगला आहे. हे सुद्धा आता तिला जयंतबद्दल कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच ना ती आता जयंतबद्दल चांगला विचार करते. मग आता ह्या सगळ्या गोष्टींनी जयंतही खुश असतो की चला फायनली हिला मी चांगला वाटलो. रात्रभर तिला कम्फर्टेबल वाटलं ना त्याच्यासोबत, म्हणूनच ती आता त्याचं कौतुकही त्याला करून दाखवत असते. दुसरीकडे आता लक्ष्मी आता किचनमध्ये काम करत असते आणि तेवढ्यातच ना तिचा फोन वाजतो. तिचा फोन आल्याबरोबर आता ती इकडे तिकडे पाहू लागते आणि तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की हा फोन तर कोणत्या तरी अननोन नंबरवरनं आलेला होता. आणि फोन आल्यानंतर मात्र ना आता तिला सांगितलं जात असतं की तुम्हाला लवकरात लवकर
तुमच्या मुलीला बघायचं आहे ना तर लवकरात लवकर घरी या. हे म्हटल्यानंतर आता मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. कळत नसतं की काय करावं, भावनाला काय झालं असेल, कारण वारंवार ह्यांना एक ना एक धमक्या येत असतात. मग आता भावनाच्याही जीवाला काही धोका आहे का असं मनापासून कुठेतरी ना आता वाटू लागलेलं असतं. म्हणूनच आता हे काम तर सिद्धूचं असतं. सिद्धूने तर आता या सगळ्या कारकिर्दी केलेल्या असतात. पण या सगळ्यामध्ये ना आता इकडे लक्ष्मी मात्र खूप जास्त घाबरलेली असते. तिच्या हातात ना अक्षरशः मोबाईलही खाली पडलेला असतो आणि हे सगळं काही मुद्दामूनच ना तो करत असतो. त्यानंतर तो रिटर्न आता तिला कॉल करायला जातो. पण त्याच वेळी लक्ष्मीला टेन्शन आलेलं असतं. तिच्या हातात ना मोबाईल खाली पडतो, कारण तिला ना आता सुधरतच नसतं. मग आता इकडे सिद्धू जो आहे तो पुन्हा एकदा तिला कॉल करायचं ठरवतो, कारण त्याला माहिती आहे की लक्ष्मी या सगळ्याचा विचार वेगळ्याच पद्धतीने करणार आणि म्हणूनच आता त्याने ठरवून तिला पुन्हा कॉल केलेला असतो. आणि ती आता लगेच त्याला विचारते की भावना बरी तर आहे ना, ठीक तर आहे ना, काय झालं नाही आहे ना भावनाला. मग आता सासूबाई जरा थांबा असं म्हणत असतो. आता तिची मजा घेत असतो. तिला आता जो धमकीचा फोन आलेला असतो तो माणसानेच आता त्याला रिटर्न कॉल केलेला असतो हे थोडी माहिती असतं तिला. ती बिचारी आपल्या आईच्या काळजीने विचारत होती की तिला आता आपल्या मुलीची चिंता होती की तिला काही झालेलं तर नसेल ना, म्हणूनच ती आता सिद्धिराजला विचारत होती. पण सिद्धिराज म्हणतो की तुम्हाला मगाशी जो फोन केला होता तो मिस केला होता. आणि असं जेव्हा आता तो बोलतो ना तेव्हा मात्र कुठेतरी बरं वाटतं इथे असणाऱ्या इथे लक्ष्मी आता म्हणत असते की काय चाललंय हे, अशी मस्करी कोण करतात का. पण आता तो म्हणत असतो की तुला यावंच लागेल इथे, मला बाकी काही माहीत नाही, तू भेटायला सुद्धा येत नाहीस. दुसरीकडे आता ते जे संपतराव असतात ते बसलेले असतात. तेवढ्यातच त्यांना तो बिल्डर जो आहे तो भेटायला आलेला असतो आणि तो बिल्डर भेटायला येऊन आता म्हणू लागतो की बरं झालं तुम्ही आला. तर संपतराव त्याला म्हणतात मग काय झालं कामाचं, काय बोलू तुम्हाला, बाकी सगळे आजूबाजूची लोकांना ते फ्लॉट द्यायला तयार आहेत, पण हीच माणसं ना चिवट आहेत बघा, अजूनही ऐकत नाही आहेत. एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने धमक्या देऊन झाल्या आहेत पण ऐकायचं काही नाव घेत नाही आहे कोणीसुद्धा, असंही आता म्हटलं जातं. मग त्याचवेळी आता पत्रावही म्हणत असतात की ही माणसं ना चिवटच असतात, ह्यांना काय कळतंय, ह्यांना ना आता आपण आपल्या पद्धतीने हँडल करायला हवं, बघूया अजून काही जमतंय का, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता संपतराव आणि तो बिल्डर नेमका गप्पा मारत बसलेलेच असतात आणि त्यांना आता असं वाटत असतं की सगळ्या काही गोष्टी हातात येतील, पण त्या काही हातात येणाऱ्या नसतात, कारण ती जमीन दैवींची आहे हे अजूनही माहिती नसतं. पण दुसरीकडे आता बिल्डरची ओळख करायला सिद्धूही तिथे आलं असतो. सिद्धूला सुद्धा आता ओळख वगैरे करून दिली जाते. तेव्हा सिद्धू आणि त्यांच्यामध्ये थोडंसं असं बोलणं होतं आणि तेव्हाच ना सिद्धू म्हणत असतो की ठीक आहे, म्हणजे तुम्ही बिल्डर आहात का, नक्की तिथे काय करायचं ठरवलं आहे याबद्दलसुद्धा आता चर्चा होत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की लक्ष्मी त्याचसोबत जानू आणि वीणा या तिघीही जणी आता भावनाच्या घराकडे आलेले असतात, कारण आता त्यांना वाटत असते की भावनाला काय झालंय काय नाही, म्हणून लक्ष्मीने सोबत आता वीणा आणि जानूला सुद्धा आणलेलं असतं आणि येताना त्यांनी भरपूर असा खाऊ वगैरे आणलेला असतो. त्याच वेळेला मग जानू म्हणत असते की अगं आई काय झालं, एवढं टेन्शन कशाला घेतेस, नको इतका विचार करू, काही झालेलं नसणार आहे आपल्या भावना ताईला, तू विचार करतेस ना त्याच्यामुळे तुला हे सगळं टेन्शन येते, असंही ती आता म्हणत असते. अगं पण विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना, काही झालं असेल म्हणजे, असंही ती आता म्हणतच थोडा टेन्शन आलेलं असतं तिला. मग दुसरीकडे आता जो बिल्डर आहे ना तो सिद्धूसोबत बोलत असतो. तो सिद्धीला सांगत असतो की तिथे माझं असं ठरलं आहे की काही जागा जी आहे ती मोकळी आहे आणि त्याच्यातच मी असा विचार केला आहे की तिथे छान असे मोठे रो हाऊस बांधायचे आणि ह्या सगळ्या काही गोष्टी तो आता सिद्धूला सांगत असतो. तर सिद्धू त्याच्याशी बोलत असतो, पण तेवढ्यातच ना आता त्यांचं बोलणं वगैरे झालेलं असतं आणि ते आता तिकडनं निघत असतात. तर दुसरीकडे मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी होत असतानाच नेमका तो बिल्डर निघतो आणि तेवढ्यातच ना ह्यांची एंट्री होत असते आणि नेमकी ह्यांची चावी कुठेतरी पडलेली असते रिक्षात, म्हणूनच तो रिक्षावाला म्हणतो की हो तुमची चावी पडली. म्हणूनच जानू परत ती चावी आणण्यासाठी जाते आणि त्या बिल्डरची आणि लक्ष्मीची चुकामुक होते. असं काहीसा हा प्रसंग इथे दाखवलेला आहे. मग सिद्धूला आता दिसतं की आपली सासूबाई आली आहे, त्यामुळे सिद्धू आता खुश होतो आणि लगेचच तिला भेटायला म्हणून पुढे जातो आणि त्यानंतर आता
आलेलं बघून लक्ष्मीला तो म्हणत असतो की बरं झालं बाबा तू आलीस, मला खरंच खूप बरं वाटलं. आणि त्याचबरोबर आता तो हेही म्हणत असतो की मला ना तुम्हाला एकत्र बघून बरा आनंद झालेला आहे, चला चला आतमध्ये. पण आता ती म्हणत असते की झालं आहे काय. दुसरीकडे आता जानूसुद्धा बऱ्याच दिवसांनी भावनाला भेटलेली असते, म्हणून ती कडकडून तिला मिठी मारते. आणि आईही आता म्हणजेच लक्ष्मीनेही भावनाला मिठी मारलेली असते. दुसरीकडे आता विचार करण्यासारखी गोष्ट लक्ष्मीसाठी असते. लक्ष्मी विचार करते आणि म्हणत असते की काय हे भावनाचं, भावना तर आनंदात आहे, पण जावई बापूंनी एवढं घाईघाईत का बरं बोलवून घेतलं असेल, असे एक अनेक विचार आता येऊ लागलेले असतात. आणि त्याचमुळे ना आता इकडे जानू म्हणत असते की तुमच्यासाठी खाऊ आणलेला आहे. मग आता नीलांबरीला ती म्हणत असते की हे घ्या, हे खूप सारं खाऊ आहे. मग ती म्हणते की ठीक आहे आपण जाऊया, आणि मग त्या किचनमध्ये जातात. इकडे आता लक्ष्मीला कळत नसते की काय झालं आहे. लक्ष्मी विचारते भावनाला की अगं काय झालं, काही गोंधळ आहे का, तर सांग ना, काही घडलं आहे का. मग आता तो धाडस करूनच म्हणत असतो की खरं तर ना मी आणि मग काय बोला ना जावई बापू, खरं तर मी आणि तुमची भावना हे दोघंही जण आई बाबा होणार आहोत. ही गोष्ट जेव्हा आता इकडे सिद्धू सांगतो ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो कुठेतरी आहे तो आधी बसलेला असतो. इथे लक्ष्मी बोलते काय खरंच, पण ही कोणती पद्धत आहे जावई बापू, एवढं टेन्शनमध्ये तुम्ही मला बोलवून घेतलं, मलाच माझं कळत नव्हतं की काय करावं. मी इतक्या धावत पळत आले, पण खरंच ही खूप आनंदाची गोड बातमी आहे. हे सगळं कधी झालं, काय झालं. मग आता लक्ष्मीला रेणुका म्हणत असते की हे सगळं ना त्या दिवशीच झालं, म्हणजे बघा त्या दिवशी रामनवमी होती तेव्हाच आम्हाला ही गोड बातमी कळली, असंही आता सांगितलं जातं. मग आता ह्या गोष्टी ऐकल्यानंतर खूप जास्त आनंद खरं तर लक्ष्मीला होतो. लक्ष्मी म्हणत असते की माझ्यासाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण आहे, मी विचारही केला नव्हता, पण आता जास्तीत जास्त काळजी घ्यायची बरं का, असंही बोलून ना आता तिथे दोघांनाही सांगत असते. पण खरं तर तुम्हाला सांगू का, आम्हाला ना काळजीच वाटत होती, पण हा कशी ॲक्टिंग करतोय, काय करतोय, म्हणूनच मी सुद्धा थांबले होते. मग आता ह्याची ॲक्टिंग पकडली गेली तर परत प्रॉब्लेम, कारण ह्यालाच काही ती गुड न्यूज सांगायची होती ना, म्हणून मी आतमध्येच लपून बसले होते. दुसरीकडे आता लक्ष्मीला थोडं बोलायचं असतं भावनासोबत, कारण आता शेवटी नुकती प्रेग्नेंट आहे म्हटल्यावर काळजी तर घ्यायलाच हवी, आणि त्याचसाठी तिला काही धडे द्यायचे असतात. आणि म्हणूनच ती म्हणत असते की भावना मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. भावना आता खाली वाकून पाया पडत असते, पण भावनाला काही ती पाया वगैरे पडू देत नाही, ह्याच्यामध्ये वाकायचं नसतं असं बोलून ती आता तिला सावरते. दुसरीकडे आता सिद्धिराज मात्र पाया पडण्यासाठी वागतो आणि आशीर्वाद वगैरे घेतो. तेव्हा कुठे जाऊन आता भावनासुद्धा खुश असते. रेणुका आणि बीना आता या थोड्या किचनमध्ये जातात. तर दुसरीकडे मात्र आता भावना जी आहे ती आपल्या आईला घेऊन बेडरूममध्ये गेलेली असते, कारण लक्ष्मीला भावनासोबत बोलायचं असतं, तिला काही धडे द्यायचे असतात, आणि यासाठी ती तिला घेऊन गेलेली असते. मग वीणा ही किचनमध्ये गेलेली असते, तर जानू ही नीलांबरी वहिनीसोबत असते. तोपर्यंत आता इकडे लक्ष्मी जी आहे ती जेव्हा भावनाला रूममध्ये घेऊन जाते तेव्हा तिला सगळ्या काही गोष्टी नीट समजावून सांगत असते. तोपर्यंत इथे संतोषने मेन म्हणजे एक डाव साधलेला असतो, जयंतला कॉल केलेला असतो. जयंतला कॉल करून तो आता म्हणू लागतो की तुमचा 3ऱ्या हप्त्याची वेळ झालेली आहे, का तू माझ्या मागे लागलेला आहेस. मग आता तुझी जी गोष्ट आहे अमराईत घडलेली ती सांगायची का सगळ्यांना, तर तसंच सांग, 60,000 रुपये माझा 3रा हप्ता पाठवून दे, असंही आता सांगितलं जातं. जयंत म्हणत असतो की तुम्हाला जे काही पैसे हवेत ते एकदाच मागा आणि मोकळं करा ना, का सारखं सारखं मला त्रास देत आहे. नाही एकदम कसे, मी टप्प्याटप्प्याने पैसे घेणार, एकदम घेणाऱ्यातला मी माणूस नाही आहे. आणि त्याच वेळेला आता त्याला सांगितलं जातं की मी लोकेशन पाठवतो, तिथे पैसे पाठवा, असं बोलून आता संतोष जो आहे ना तो जयंतला ब्लॅकमेल करू लागतो. जयंतही वैतागलेला असतो, पण काय करणार, त्याने ब्लॅकमेल केले म्हटल्यावर पैसा तर द्यावाच लागणार आहे, नाहीतर त्यालाही माहिती आहे की त्याच्याबद्दल काय होऊ शकतं. म्हणूनच तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही सांगा त्या लोकेशनला, तुम्हाला पैसे पाठवले जातील, असं बोलूनच आता संतोषचा फोन तो कट करतो. त्याला ब्लॅकमेल करणारा हा माणूस कोण आहे याचा जयंत शोधही घेत नाही. त्याला फक्त आता पैसे देण्याशी मतलब असतं, आणि त्याचसाठी तो हे सगळं काही करत असतो. फोन ठेवल्या गेल्यावर संतोष म्हणत असतो की एकत्र पैसे कसे काय घेईन रे मी तुझ्याकडनं, मी काय मूर्ख आहे का तुझ्याकडनं एकदाच पैसे घ्यायला. आणि म्हणूनच आता तो म्हणत
असतो की नाही मी ना एक काम करतो, त्याच्यापेक्षा थोडे थोडे पैसे घेतल्यावर कसं बरं वाटतं ना, असं म्हणूनच ना आता तो थोडे थोडे पैसे आता घ्यायचा विचार करतो. संतोषच्या मात्र डोक्यात ना एकदम भारी कल्पना चालू असते. म्हणजेच ना त्याला असं वाटत असतं की कधी एकदा आपण या सगळ्या गोष्टी करतो आणि तिकडे लक्ष्मी जी आहे ती मात्र आता भावनाला समजावत असते, स्वतःची खूप जास्त काळजी घ्यायची, हयगय करायची नाही. कारण आता तू 2 जीवांची आहेस, तुला तर चांगलंच माहिती आहे की जानूच्या बाबतीत काय झालं होतं आणि ते पुन्हा पुन्हा घडू नये असं मला वाटतं. त्यामुळे तू स्वतःची जास्तीत जास्त काळजी घे. भावना म्हणत असते की आई तू नको काळजी करू, घरातले सगळेजण आहेत ना माझ्याबरोबर, माझी सगळीजणं व्यवस्थित काळजी घेतात आणि तू एवढा विचार करू नकोस, मी माझ्या कोणत्याही याच्यामध्ये निष्काळजीपणा करणार नाही, असंही ती आपल्या आईला समजावून सांगते. पण त्याचबरोबर भावना म्हणत असते की आई तू नको इतकी काळजी करू, मला तुझी काळजी समजते, असं बोलूनच ती आता आपल्या आईला शांत करत असते. दुसरीकडे सिद्धूही येतो. सिद्धूही म्हणत असतो की सासूबाई तुम्ही काळजी बिलकुलच करू नका, मी तुम्हाला म्हटलं आहे ना, तुम्हाला अक्षरशः तुम्हाला सांगतो का, हातात तुम्हाला बाळ देईन ना तेव्हाच मी शांत बसेन, मग तर झालं. आम्हाला दोघांना आई बाबा होण्याची उत्सुकता आहे, त्यामुळे मी माझ्या डोळ्यात तेल घालून आहे ना तिच्यावर लक्ष ठेवणार आहे, तिची काळजी घेणार आहे, असं देखील आता सिद्धू जो आहे तो लक्ष्मीला वचन देतो. आता भावना प्रेग्नंट असल्याची बातमी आता जेव्हा कळलेली असते लक्ष्मीला, तेव्हा तिचा आनंद ना अगदीच द्विगुणित झालेला असतो. दुसरीकडे आता जानू जी आहे ती तिथूनच जात असते. तोपर्यंत जानूशी आता नीलांबरीला बोलायचं असतं. नीलांबरी म्हणत असते की जानवी जरा ना माझं तुझ्याकडे काम आहे. जानवी म्हणत असते की माझ्याकडे काय काम आहे तुमचं, आणि मग ती म्हणते की खरं तर ना तुझ्याबद्दलच थोडं बोलायचं होतं. माझ्याबद्दल काय, मग खरं तर तुला ना तुझ्या घरातले इतके दिवस फसवत आहेत, माझ्या घरातले काय फसवत आहेत असाही विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतो. मग ती म्हणत असते की माझ्या घरातले काहीच फसवत नाहीत मला, पण तुझ्या घरातले ना तुला खूप जास्त फसवत आहेत. ते म्हणजे तुझा काही दिवसांपूर्वी खूप मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्येच ना तुझी ही मेमरी लॉस झाली आहे. तुझा नवरा जयंत कानेटकर होता आणि या सगळ्याबद्दल आता या नीलांबरीने त्या जानूसमोर खुलासा केलेला असतो. आणि जानूला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळतात तेव्हा जानूला फुसटसं का होईना सगळ्या काही गोष्टी आठवू लागतात आणि त्यामुळेच ना जानू आता चक्कर येऊन कोसळलेली असते. जानू जशी कोसळते ना तसं मात्र आता नीलांबरी खूपच जास्त चकित पडलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.